पण श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी आलो आहे आणि प्रत्येक मराठा जिथं राहील मिळेल तिथं राहण्याची सोय असेल तिथं राहत आहे. आम्ही काल आमच्या मित्र श्री गणेश जगताप यांच्या माध्यमातून आमदार निवासात आमची सोय झालेली आहे. आमचे सहकारी मित्र संत ढेरे आहेत, इकडे पंकज धुमाळ आहेत आणि नवनाथ काळे. आम्ही आलो आहे, टू व्हीलरवर आलो आहे. पनवेलला लोणावळ्यात आम्ही गाड्या पार्किंग केल्यात आणि तिथून ट्रेनने आलो कारण पुढं पाऊस आहे. रूमवर आम्हाला मित्र भेटला आहे, खरं अस्सल सातारकर आहे, ज्याचं नाव आहे विपुल कनसे. तो आता कुठल्या कॉलेजमध्ये चेतना कॉलेजमध्ये MBAचं शिक्षण पूर्ण करतोय आणि सहज रात्री ओळख झाली. आता मराठा आरक्षणाचं चालू आहे. दादा, मराठा आरक्षणाचं शैक्षणिकदृष्ट्या विचार केला तर किती गरजेचं वाटतं तुला? म्हणजे आता तू शिक्षणाचं MBA करत असताना 11वी 12वी FY SY TY आणि आता MBAची आलाय करतोय, तर काय जाणवतं तुला? म्हणजे आरक्षणाची तर गरज आहे, कारण की काय होतंय आपल्या कॅटेगरी ओपन कॅटेगरीमधल्या लोकांना, आपल्या कॅटेगरीत ओपन कॅटेगरीवाल्यांचं काय होतंय, जरी आपल्याला 99% पडले तरी दुसऱ्या कॅटेगरीवाल्यांना ज्यांना आरक्षण आहे, समजा त्यांना 91-92% आहेत, त्यांना ॲडमिशन मिळतंय, पण 99% वाल्यांना मिळत नाही. असं थोडक्यात होतंय सगळीकडे. त्यामुळे आपला माणूस कुठेतरी थोडक्यात मागं पडतो. 99% मार्क मिळवणं म्हणजे काय खायचं काम नाही, एक जनरल त्यासाठी नाही तेच ना. पण ती ज्यावेळेस 98 99 मी म्हणतो 95 असू द्या, मार्क मिळवणं त्यासाठी तुम्हाला काय असेच मार्क मिळत नाही. त्यासाठी पोरं जीवाचं रान करत असतात. म्हणजे दिवस रात्र कुटुंबात अशी काही मुलं आहेत की ती कुटुंबात सणवार ह्याच्यात सुद्धा मिक्स होत नाही. त्यांचं टार्गेट एकच असते की बाबा पुढं जायचंय. आणि त्यावेळेस कमी शिक्षणवाला आपल्या बरोबरचाच मित्र असतो, आपण ओळखत असतो आणि ज्याचा अभ्यासात त्याचं कमी योगदान असतं. आणि समजा 70-75 वाल्याला एखाद्याला ॲडमिशन मिळालं आणि 85-90 वाल्याला मिळालं नाही, त्यावेळेसची तुमची विद्यार्थी म्हणून भावना काय असते? म्हणजे तू स्वतः हे अनुभवलंय का? मी स्वतः नाही अनुभवलं हे, आणखी कारण तुला किती टक्के पडायचे अंदाजे भाऊ 10वी 12वी? 84-85 आणि FY SY TY चा फायनल रिझल्ट किती टक्के होता? 70-77%. बरं. आणि आता हिथं जे ॲडमिशन मिळाले ते म्हणजे कसं डोनेशन भरलं गेलं का तुझ्या टॅलेंटवर मिळाले? CET द्यावं लागते ह्याला सुद्धा, MBA ला सुद्धा? 12वी नंतर CET किंवा नेट किंवा इतर परीक्षा द्यावं लागतात? MBA ला पण एक CET असते? CETचे खूप प्रकार असतात. बरं. आणि त्याच्या ह्याच्यावर मिळालं मुंबईमध्ये. आता मुंबईमध्ये राहायची सोय काय होणार आहे तुझी? आता तर रूम बघायची चालली आहे मित्रांसोबत. हां, फ्लॅट कॉलेजच्या जवळच. कुठे कॉलेज तुझं आत्ता? बांद्रा. आणि तिथं आसपास जर विचार करायचा झाला तर आता फ्लॅटची जी त्याची माहिती घेतली असेल, भाडं अंदाजे किती असतं? 30-35 काय काय एक 1 BHK काय 30-35-40 हजार? काय हजार फ्लॅटचं भाडं 1000? आणि आता एका रूम मध्ये तुम्ही किती मुलं राहू शकता? 4 जण बघतोय. चौघात समजा 30,000ची तुम्ही रूम घेतली तर तुम्हाला प्रत्येकी किती येणार? 7,500 नुसतं राहायची. लाईट बिल वगैरे ते सगळं वेगळं. लाईट बिल वेगळं, जेवणाचं वेगळं. कॉलेजची फी आत्ता किती आता राहतो त्या? 4,80,000 एका वर्षाची. आता महाराष्ट्रात MBAची कॉलेज किती असतील अंदाजे? बरेच कॉलेज आहेत, छोटे मोठे कॉलेज. मग ह्या कॉलेजला ह्याच कॉलेजला ॲडमिशन घेण्यामागचं कारण काय असतं? समजा प्लेसमेंट वगैरे चांगले आहेत आणि फी बाकीच्या कॉलेजची बघायला गेली तर त्या कंपॅरिझन कमी आहे जरा. म्हणजे बाकीच्या कॉलेजची फी कमी, ह्यांची जास्त आहे? नाही, ह्यांची कमी आहे बाकीच्या कॉलेज. ह्यांची कमी आहे आणि इतर जे कॉलेज आहेत त्यांची जास्त आहे. बरं. मग आता आपण ट्राय फक्त याच कॉलेजला केला का इतर दुसरे? बरेच केला. तर इथं समोरच आहे कॉलेज आहे ना, लाल बिल्डिंग तुम्हाला दिसेल. बरं. ते 1 नंबरचं कॉलेज आहे. काय नाव आहे त्याचं? जमनालाल बजाज. बरं. म्हणजे कॉलेजला मार्क मिळवायसाठी 99.99% लागतात. काय बोलताय? पण आता शिक्षण शेती करत असताना मार्कांसाठी असं वाटतं का जीवघेणी स्पर्धा चालली आहे? वाटतं का? चालली आहे. कारण ते अभ्यास करण्याचं किंवा ते मार्क मिळवायचं तुम्ही स्वतःही केलेलं आहे. आता पहिलंच मुलांचं बालपण शिक्षण व्यवस्था वेगळी होती, आत्ताची वेगळी. आता त्यातलं कम्पॅरिझन केलं तर ते लक्षात येतं. परंतु आता पहिलं काय तुम्ही पूर्वीचं म्हणजे अगदी 10-20 वर्षापूर्वीचं FY SY TY नंतरचं शिक्षण आणि आत्ताचं ही तुम्ही अनुभवलं नाही त्यामुळे कळणार नाही. पण आता सद्यस्थितीत एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं का तुमच्या क्षमते एवढा अभ्यास करावा लागतो त्याच्यापेक्षा जास्त ताण द्यावा लागतो? क्षमतेपेक्षा जास्त द्यावा लागतो, कारण की आरक्षण एकतर आपल्या लोकांना नाही आहे. त्यावरनं परत एवढं कॉम्पिटिशन आहे की 100% पेक्षा जास्त द्यायला लागते तर कुठं जाऊन हे होते. कुठेतरी नशिबाचा साथ पण लागतोय तरच दोन्ही गोष्टी जुळून आले तर. आता राहणार कुठले तुम्ही? प्रॉपर सातारा. वडील काय करतात? शिक्षक.
इथं कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं किती दिवस झालं? 15-20 दिवस झाले असतील. आता ज्यावेळेस आपण जनरल बघतो, आता आपली चर्चा झाली त्यावेळेस समजलं की तुझं चांगल्या विचारांचा मित्र आहे. पण ज्यावेळेस बाहेर राहता प्रत्येक कुटुंबाला एक असं भीती असते की आपला पोरगा जो 20-22 वर्षानंतर बाहेर आलाय, आता बाहेर तर बघतो पिढी कशी आहे. तुझ्या कॉलेजमध्ये तुला बघायला मिळतील की काही रईस जाद्यांची म्हणतात ना पैशाचा माज. आम्ही रात्री बघितलं 2 मुलं फिरत असतात मुंबईमध्ये, 2 मुलं गाडीवरून चालली होती, फास्ट होती, फुल ड्रिंक केलेली, आणि माझ्या माहितीप्रमाणे ते श्रीमंतांचीच मुलं होते. असला प्रचंड ॲक्सिडेंट झाला, पण दुर्दैव म्हणजे असुदैवाने त्यांना काहीच लागलं नाही. ज्यावेळेस बाहेर राहता तुम्ही, आईबापाला ह्याची काळजी असते, त्यावेळेस असं एक जबाबदारी वाटते का की आपण बाहेर आलोय, आपल्या आईवडिलांचं म्हणजे ती जबाबदारी डोळ्यासमोर येते का? हो असते ना, जबाबदारी तर असते. त्यांनी एवढ्या विश्वासाने आपल्याला बाहेर पाठवले, आपलं पण काहीतरी हे आहे ना की त्यांचा विश्वास राखला पाहिजे. बाबा एवढं खर्च करून आपल्याला बाहेर पाठवताय तर आपण काहीतरी त्याचं जाण असली पाहिजे ना आपल्याला. पण आता ही तरुण वय ही थोडं अल्लड असतं. आता तू MBA आला म्हणजे साधारणतः बऱ्यापैकी मॅच्युअरपणा येतो, परंतु 11वी-12वीला तू बाहेर होता त्यावेळेस मुलांच्या बरोबर हुल्लडपणा येतो. कधी असं म्हणजे प्रत्येक प्रकारची मुलं असतात, तिथं गेल्याच्या नंतर मुलांचा हुल्लडपणा आल्यावर समजा कुठं किंवा कधी कुणी पार्टी करत असतात, कुणी अक्षरशः बिअर पित असतात नाही काय, तसा कधी प्रसंग समोर आलता का मित्रांचा? असं जवळच्या मित्रांना नाही, कारण की नशिबानं मित्र तिकडे चांगलेच मिळाले. बर त्यामुळे पण असे प्रसंग आले जवळचे एकदम नाहीत, पण काही मित्रांचे. पण आपल्याला माहिती आहे ना आपल्याला काय करायचंय काय नाही, त्यामुळे त्या मार्गाने काही जायचं काही संबंधच नाही आला. मनाव कंट्रोल थोडक्यात, आणि आपलं चांगलं विचार असलं की चांगलं मित्र भेटतात. तुला खास करून रात्री चर्चेत कळलं की ते राज जगताप जो पंधारकर तुझा मित्र आहे, कसा मित्र होता तो? म्हणजे तुला म्हणजे आता 11वी-12वी घोडावतला होतो मी, तेव्हापासून तो माझा मित्र, आम्ही एकाच वर्गात. सांगली मिरज. त्यानंतर योगायोगानं आमचं कसं ठरलं नव्हतं काही नाही, एकाच कॉलेजला परत ऍडमिशन. कुठं? इंजिनिअरिंगला DY पाटील आकुर्डीच्या पुण्यातच. किती वर्ष? 4 वर्ष. त्यामुळे 6 वर्ष आमचे एकत्रच गेले, त्यामुळे एकदम जवळचा मित्र आहे माझा. घट्ट मैत्री झाली. आता तो कुठं असतो? आता तो असतो अमेरिकेला. फोन येतो का? सर आजनं असतं सारखा फोन. बोलला आता कालच आलेला, त्याच्या आधी मागच्या आठवड्यात आलेला. त्या निमित्ताने बारामतीला बी येऊन गेलाय. हो बारामतीला पण येऊन गेलाय. जनरल सातारकर म्हणून एक बारामती कशी वाटते आता राजकारणात समाजकारणात तुम्हाला वाटतं? खूप प्रगती झाली आहे बारामतीत. खूप प्रगती झाली आहे. होय ना? हो. म्हणजे हे तर मित्रांनो आपण विपुल बरोबर ना, विपुलवर गप्पा मारत असताना ह्या बऱ्याच गोष्टी बाहेरच्या आपण अनुभवल्या. खूप खास आहे. आम्ही त्याचा नंबर सेव्ह केला. MBA साठी तुला शुभेच्छा, आणि येणाऱ्या काळात चांगल्या कंपनीत तू एखादा HR म्हणून आम्हाला बघायला भेटशील. आमच्या शुभेच्छा. आम्हाला विसरू नको काय. ओके.